नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. 5चा पंचनामामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज नवरात्रोत्सवाचा दिवस आहे. अवघ्या महाराष्ट्रामध्ये देवींचं आगमन होतीये, घटस्थापना झालीये आणि घराघरामध्ये आनंदाचं भक्तिभावाचं वातावरण आहे. 9 दिवस सुरू राहणाऱ्या या नवरात्रोत्सवाच्या आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. आणि आता वळूयात आजच्या 5च्या पंचनाम्याकडे. सप्टेंबरचा शेवटचा आठवडा. हा आठवडा खरं तर आता उलटायला आलाय आणि देशभरातून मान्सूनच्या परतीचे वेध लागण्याचा हा काळ. शेतामध्ये तरारून आलेलं पीक डोळे भरून पाहण्याचा हा काळ. पावसामध्ये न्हाऊन चकचकीत झालेली वसुंधरा आणि तिचं रंगीबेरंगी रूप नजरेत साठवण्याचा हा काळ. सणासुदीची चव जिभेवर रेंगाळती ठेवून सुगीकडे डोळे लावण्याचा हा काळ. पण सध्या महाराष्ट्रात यातलं काहीही दिसत नाहीये. शहरात जा नाहीतर गावात जा, शेतात जा नाहीतर घरात राहा, सगळीकडे पावसानं धुमाकूळ घातलाय. पाऊस नुसता बरसतोय, नुसता कोसळतोय. इतका कोसळतोय की हातातोंडातल्या घासाची अक्षरशः चिखलमाती करतोय. मराठवाडा असू देत, विदर्भ असू देत, पश्चिम महाराष्ट्र असू देत, उत्तर महाराष्ट्र असू देत किंवा कोकणचा भाग असू देत, महाराष्ट्राचा एक भाग, एक जिल्हा, एक गाव असं नाहीये की जिथे पावसाचा फटका बसत नाहीये. जिथे तिथं पावसानं फक्त चिखल केलाय. फक्त दगड मातीचाच नाही तर वर्षभराच्या नियोजनाचा आणि डोळ्यातल्या हजारो लाखो स्वप्नांचाही. पावसाच्या धारा अशा धोधो बरसतायत की नजरेतले अश्रू त्यापुढे दिसतही नाहीयेत. राज्यातला छोटा मोठा शेतकरी, बागायतदार, छोटे उद्योगधंदे सगळे प्रचंड धक्क्यात आहेत. कारण या प्रत्येकाचं झालेलं नुकसान अतिप्रचंड आहे. शेतातली उभी पिकं पाण्यामध्ये गेली आहेत, घरादारांचं नुकसान झालंय, गाडी घोडे वाहून गेलेत, लाख मुलांचे जीव जात आहेत. राज्यातलं हे नुकसान मोठं आहे. लाखो हेक्टर शेतीचं हे सगळं नुकसान ना विमा कंपन्या भरून देतील आणि ना राज्यातलं सरकार. या नुकसानीचा सगळा भार ज्याला सहन करावा लागणार आहे तो आहे राज्यातला शेतकरी. आणि या शेतकऱ्याच्या डोळ्यामध्ये तराळलेलं पाणी, सणासुदीला तराळलेलं पाणी आज अवघ्या महाराष्ट्राला हेलावून टाकते. याच संदर्भात, या सगळ्या परिस्थिती संदर्भात चर्चा करायची आहे. पण त्या अगोदर राज्यातल्या सगळ्या या परिस्थितीचा आढावा घेणारा हा रिपोर्ट बघूया. आज घटस्थापनेचा दिवस. घराघरात आज देवीची पूजा होतीये. निसर्गाची पूजा करण्याचा हा सण, बीज अंकुरण्याचा हा उत्सव. पण दिवस रात्र शेतात राबून हे बीज पेरून त्याचं धान्य वर्षभर आपल्या ताटात वाढणारा बळीराजा मात्र आज काय सहन करतोय ते बघा. ढगफुटी दृश्य असा पाऊस आमच्याकडे पडायला लागला आणि आम्ही जे शेतामध्ये कपाशी लावली, तुम्हीच बघू शकता. ही कपाशी बघा, ह्या कपाशी आता कैऱ्या, कापूस फुटायचे सुद्धा हे झाले. परंतु हा पाऊस असा आला की आमच्या कपाशीमध्ये गुडघ्या गुडघ्या इतकं पाणी आहे आणि ह्या कैऱ्या सुद्धा सडून जायला लागल्यात. आणि आता आम्ही एवढा खर्च केला, एवढा एकरी 25-25 हजार रुपये आम्ही कपाशीसाठी खर्च केलाय, परंतु या कैऱ्याचे सगळं सडून चाललंय. तर आता आम्ही करावं काय? मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातल्या अनेक भागांमध्ये सध्या हीच परिस्थिती आहे. मराठवाड्यातली उभी पिकं पाण्याखाली गेली आहेत. मका, सोयाबीन, कापूस या पिकांचा शेतातच चिखल झालाय. बीड जिल्ह्यात रात्री 1:30च्या नंतर मुसळधार पाऊस झाला. बीड जिल्ह्यातील शिरूर तालुका असो, केज तालुका असो, माजलगाव, बीड या ठिकाणी रात्री 1:30 ते 4 मुसळधार पाऊस झाल्याने अनेक नद्या नाल्यांना पूर आलेला. आपण जर सध्या बीडच्या बिंदुसरा काठावर आहेत. आपण जर बघू शकतात की पूरसारखी परिस्थिती झालेली आहे. बीडचा विशेष म्हणजे हा दगडी पूल आहे आणि याच ठिकाणी येऊन बीडची जे बिंदुसरा नदी आहे ते वाहत आहे. पाणी जर बघितलं तर आपण पाण्याचा ताव वाढलेला आहे आणि जे रस्ता आहे जे बंद झालेला आहे. रात्री 4 पासून हा जुना भाग बीडचा जे जोडणार आहे ते बंद पडलेला आहे. विशेष म्हणजे बीडच्या मांजलगाव धरणचे पूर्ण दरवाजे उघडण्यात आलेले आहे. विशेष म्हणजे शिरूर तालुक्यात शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे आणि बीड जिल्ह्यात इतर भागात सुद्धा शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. केज तालुक्यातील पूर परिस्थिती सारखी परिस्थिती झाली होती आणि त्या ठिकाणी शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे. गाव आहेत त्यांना सतर्क राहण्याचे इशारे देण्यात आलेले आहे. विशेष म्हणजे आता बीड जिल्ह्याची जी परिस्थिती आहे ते पूर्ण येण्यासारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे. कारण की शेतकरी जे आहे ते आता ओढला दुष्काळ जाहीर केला हे मागणी करत आहे. कारण की काही शेतातली ते माती होती ते सुद्धा वाहून गेलेली आहे. मराठवाड्यातल्या अनेक ठिकाणी
ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. घरांसमोरून नद्या वाहायला लागल्या. अनेक ठिकाणी बंधारे फुटले. पाण्याच्या प्रवाहात अनेक गाड्या वाहून गेल्या. पिकांसह शेतं वाहून गेली. मोजदादही करता येणार नाही इतकं प्रचंड नुकसान झाले. अनेक गल्ल्या आहेत, काही भाग आहे, त्या ठिकाणी सगळं पाणीच पाणी, कमरेबरोबर पाणी, छातीबरोबर पाणी थांबलेलं होतं. घरामध्ये पाणी गेलेलं आहे. खूप मोठं नुकसान या ठिकाणी लोकांचं झालेलं आहे, या शहरात झालेलं आहे, ग्रामीण भागामध्ये झालेलं आहे, शेतीचंही झालेलं आहे. ज्यांची घरं पाण्याखाली गेलेली आहेत त्यांचं नुकसान झालेलं आहे, त्यांना मदत मिळणार आहे. पूर्ण पाचोऱ्या सरसकट, त्याचं सरसकट नसतं इथे, पण ज्या ज्या गल्ल्यामध्ये पाणी शिरलेलं आहे, नुकसान झालेलं आहे, त्यांना सगळी एनडीआरएफच्या नॉर्मप्रमाणे आम्ही मदत या ठिकाणी करणार आहोत. राज्यातल्या अनेक भागात शेतकरी सध्या ओल्या दुष्काळाच्या झळा सोसतोय. पण सरकारी नियमात बसल्याशिवाय ओला दुष्काळ जाहीर होणार नाही. आता सरकारनं पाहणी करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करतायत. पण पंचनामे होऊन नुकसान भरपाईची रक्कम मिळाली तरी त्यातून नुकसान भरून निघेल का याची चिंता मात्र प्रत्येक शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर आहे. ज्यांचं नुकसान हे झालेले त्या सर्वांचे पंचनामे करण्याचं काम प्रगतीपथावर चालू आहे. काही भागामध्ये नुकसान भरपाईची रक्कम ही साधारणतः मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर पर्यंत, आज सप्टेंबर मला वाटतं आज आजच्या तारखेपर्यंत पाऊस अजूनही मोठ्या प्रमाणात पडतोय. त्यामुळे निश्चित प्रकारे ज्याचं या निमित्तानं नुकसान होईल, शेती पिकाचं होईल किंवा आपण नदी शेजारी जमीन असते त्यामुळं माती पण वाहून गेली, त्या सगळ्या सकट जे नुकसान यामुळे होईल ते सगळे नुकसान भरपाई देण्याचा शासनाचा प्रयत्न राहील. कधी अवकाळी, कधी अतिवृष्टी, कधी ओला दुष्काळ, तर कधी पाण्याविना करपलेली पिकं. निसर्गाच्या साथीनं जगणारा बळीराजा आता लहरी निसर्गाच्या दहशतीत जगतोय. पण सदा सर्व काळ या दहशतीत जगणाऱ्या बळीराजाचं नुकसान हे फक्त त्याचं एकट्याचं कधीच नसतं याचं भान जर आपण ठेवलं तरच या जखमांवर फुंकर घालता येईल. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र. राज्यभरामधल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये, गावांमध्ये सध्या ही परिस्थिती आहे. लाखो हेक्टर शेतीचं नुकसान झालेलं आहे. पिकं पेरली होती, पाऊस चांगला झाला होता, पिकं चांगली जोमानं वाढतही होती आणि परतीच्या वेळेला मात्र पावसानं असा दगा दिल्यामुळं राज्यभरातल्या शेतकऱ्याच्या डोळ्यामध्ये सध्या पाणी आहे. यातला सगळ्यात मोठा फटका बसलाय तो मराठवाड्यामधल्या अनेक गावांमध्ये. खरं तर मराठवाडा हा कमी पर्जन्यवृष्टीचा प्रदेश म्हणून ओळखला जातो, पण सप्टेंबर महिन्यामध्ये झालेल्या या पावसानं मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांचं अक्षरशः कंबरडं मोडलंय. धाराशिव जिल्ह्यामध्ये नेमकी काय परिस्थिती आहे त्याचा आढावा आमच्या प्रतिनिधींनी घेतलाय. नक्कीच कविता, जर आपण बघितलं तर धाराशिव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झालेली आहे. ढगफुटी म्हणावी लागेल, कारण खरं तर धाराशिव जिल्ह्यातल्या भूम आणि परंडा तालुक्यामध्ये प्रचंड नद्यांना जे आहे ते महापूर आलेला आहे. काही लोक देखील या महापुरामध्ये अडकलेले आपल्याला बघायला मिळते. आपण पाहू शकतो की ही मी जिथं उभा आहे हे देवगाव वडनेरचा हा परिसर आहे आणि येथील चांदी उल्का जी नदी आहे तिला अक्षरशः त्या नदीनं जे आहे ते रौद्र रूप धारण केलेलं कविता आपल्याला बघायला मिळते. अक्षरशः इथून आपण 300-400 मीटर पर्यंत जरी पाहिलं तरी दिसतंय तिथपर्यंत पाणी दिसतंय. म्हणजे अक्षरशः मोठ्या प्रमाणात नदीला प्रवाह नदीचा महापूर आलेला आहे. इतकंच नाही तर या प्रवाहामध्ये 30 लोक अडकले होते. त्यातील 24 लोकांना रेस्क्यू करण्यात आलेला आहे. एनडीआरएफची आणि मिलिटरीची टीम त्या ठिकाणी दाखल झालेली आहे. हेलिकॉप्टरच्या माध्यमातून 24 लोकांना आतापर्यंत बाहेर काढण्यात आलेलं आहे. खरं तर कविता, अजूनही काही लोक अडकलेले आहेत आणि त्यांना बाहेर काढण्यासाठी बोटीच्या सहाय्याने जे आहे ते मिलिटरीची टीम देखील गेलेली आहे आणि त्यांना लवकरच बाहेर देखील काढण्यात येणार आहे. खरं तर आपण बघितलं तर अतिशय शेती पिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे. त्याचबरोबर जनावरं वाहून गेलेली आहेत. इतकंच नाही तर भूम तालुक्यातील चिंचोली येथील एका वयोवृद्ध महिलेचा पत्र्याच्या शेडमध्ये राहत्या घरातच जागीच मृत्यू झालाय. खरं तर भूम तालुक्यातील काही पाझर तलाव देखील फुटलेले आहेत आणि या सगळ्या परिस्थितीत जर आपण एकंदरीत बघितलं तर पावसाने हाहाकार माजवलाय आणि त्यामुळं शेतकऱ्याच्या शेती पिकाचं तर नुकसानच झालंय. त्याबरोबर काही लोक देखील अडकले होते. नद्यांना महापूर आलाय. त्यामुळे दुभती जनावरं शेतकऱ्यांची वाहून गेलेली आपल्याला बघायला मिळतात. दगावलेली देखील बघायला मिळतात. खरं तर या पावसामुळे प्रचंड नुकसान झालंय. अजूनही पाऊस पडतोय. खरं तर काल रात्री 8-9 वाजता सुरू झालेला पाऊस आहे. पहाटे या नद्यांना पूर आलेला आहे. अजूनही आता या परिसरामध्ये पाऊस पडतोय. त्यामुळे नदी क्षेत्रातील लोकांना सतर्कतेचा इशारा देखील प्रशासनाकडून देण्यात येत आहे. तर अजूनही जे काही लोक अडकले त्यांना बाहेर काढण्यात येणार आहे. कविता.
उदय, धन्यवाद मराठवाड्यातल्या या सगळ्या अपडेटबद्दल. आणि सगळ्यात मोठा फटका, जसं उदयही आत्ता आपल्याला सांगत होते, तो शेतकऱ्यांना बसलेला आहे. कारण पीक जोमात असताना अचानकपणे झालेल्या या पावसामुळे अनेक ठिकाणी शेतं वाहून गेलेली आहेत, बांध तुटलेले आहेत आणि त्यामुळे शेतांमधली मातीही गेली आणि जे पीक शेतामध्ये उभं होतं त्याचा अनेक ठिकाणी अक्षरशः चिखल झालाय. आता हे पीक पुढे जाऊन शेतकऱ्यांना काही फायदा मिळवून देईल याची आशा शेतकऱ्यांनी सोडून दिली आहे. त्यामुळे बांधावर असणारा शेतकरी सध्या या शेतांकडे बघून आपल्या डोळ्यात पाणी आणतोय. या शेतकऱ्यांच्या व्यथा काय जाणून घेतल्यात माझे सहकारी विजय चिडे यांनी. नक्कीच सध्या जर पाहिलं तर मराठवाड्यामध्ये मोठा पाऊस जो आहे तो झाल्याचा पाहायला मिळाला होता. त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान जे आहे ते झालेलं आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासह धाराशिव, बीड, लातूर, हिंगोली या भागांमध्ये देखील जो आहे तो जोरदार पाऊस झाला होता. त्यामुळे मराठवाड्यातील खरीपाचे पिके जे आहेत ते देखील आता जमीनदोस्त झाली होती आणि अनेक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जे आहेत पाणी शिरल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं. सध्या मी जे आहे ते जालना जिल्ह्यातील आहेत. या ठिकाणी जर पाहायला गेलं तर मोठं नुकसान जे आहे ते शेतकऱ्यांचं झाल्याचं पाहायला मिळत आहे. ही संपूर्ण शेती जी आहे ती सोयाबीनची आहे. दूरपर्यंत जर बघितलं तर सोयाबीनच्या शेतामध्ये जे आहे ते पाणी साचल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं काढणीला आलं सोयाबीन जे आहे ते आता खराब होऊ लागलेलं आहे आणि अक्षरशः सोयाबीनला जे आहे त्या जागेवरतीच कोंब जे आहे ते फुटत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. सध्या जर पाहायला गेलं सोयाबीनच्या शेतामध्ये गुडघ्या एवढं पाणी जे आहे ते साचलेलं आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचं जे आहे ते मोठं नुकसान झाल्याचं पाहायला मिळत आहे. धाराशिव असेल, बीड असेल, छत्रपती संभाजीनगर असेल या भागांमध्ये देखील आता मोठा पाऊस जो आहे तो झाला होता आणि त्यामुळे संपूर्ण नदी नाल्यांना जे आहे ते दुधडी भरून वाहताना आपल्याला पाहायला मिळत होते. मात्र यामध्ये जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांचं सर्वाधिक नुकसान जे आहे ते झाल्याचं पाहायला मिळालं होतं. तब्बल लाखो हेक्टरवरील शेतपिके जे आहे ते यामध्ये नुकसान झाल्याचं पाहायला मिळतं. सोयाबीन, बाजरी, तूर, मूग, त्याचबरोबर कपाशी या पिकांचं देखील मोठं नुकसान जे आहे ते या ठिकाणी झालेलं आहे. माझ्यासोबत बोलण्यासाठी काही शेतकरी देखील आहेत. काय सांगाल, किती नुकसान यामध्ये झालं होतं? माझं हे पुरं 5 एकरचा प्लॉट आहे हे सोयाबीनचा. याला खूप जीव लावला पाहिला सकाळ म्हणजे पेरला तेव्हापासून याला कमीत कमी एकरी 15 ते 20 हजार रुपये खर्च आला त्याला पेराला. 28,000 बी विकत आणलं मी 5 एकरला. हे पूर्ण पाण्यात गेलेलं आहे सगळं. काय आता दसरा तोंडावरती आला, पीक काढण्यासाठी आलो होतं, संपूर्ण पीक पाण्यामध्ये गेलंय. काय यांनी सरकारने यांचे सरकार माय बाबा आहे आमचे, यांचे पंचनामे करून घ्यावं सरकारने. सरकारनं आमच्याकडे कोणतेही प्रतिनिधी आला नाही आणखीन सरकारचा. आमच्याकडे बघितलं सुद्धा नाही आणखीन इकडे. अजून देखील शेतकरी जे आहेत ते आपल्या सोबत आहेत. बाबा काय सांगाल, किती नुकसान झालंय आणि काय मागणी आहे तुमची सरकार? आता सरकारनं येऊन आमचे ताबडतोब पंचनामे करावेत. तसा आमचा खर्च तर सरकार देऊ शकत नाही, पण आम्ही अंदाजे 20,000 रुपये एकरी खर्च आलेला आहे आम्हाला या पिकाचा. ते आता पूर्ण पाण्यात हे ते रात्री ढगफुटी झाल्यामुळे पूर्ण पाण्यात हे ते पीक. नक्की जर पाहिलं त्या ठिकाणी जे आहे ते मोठं नुकसान आपल्याला झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे पिके जे आहेत ते देखील आता यामध्ये खराब झाल्याचे पाहायला मिळतात. त्यामुळे आता मायबाप सरकारने आता शेतकऱ्यांचा दसरा दिवाळी जी आहे ती गोड करावी अशी मागणी जी आहे ती शेतकरी करत असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. विजय, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. तर मराठवाड्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या हीच परिस्थिती आहे. उत्तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा हीच परिस्थिती आहे. विदर्भातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये हीच परिस्थिती आहे. बुलढाणा जिल्ह्यामधल्या सिंदखेड राजा, देऊळगाव राजा तालुक्यामधल्या अनेक मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. ढगफुटीमुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय आणि सातत्यानं होत असलेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला गेलाय. बुलढाण्यामध्ये कालपर्यंत 2,50,000 हेक्टरवरच्या शेती पिकांचं नुकसान झाल्याच्या नोंदी करण्यात आल्या. आज पुन्हा एकदा शेतकऱ्यांवर आभाळ कोसळलं आणि नुकसानीचा आकडा आणखी वाढला. या सगळ्यामध्ये शेतकऱ्यांचं प्रचंड आर्थिक नुकसान होतंय. सिंदखेड राजा तालुक्यातील देवखेड, स्वयंदेव, बोरखेडी, वर्दळी आणि सोनोशी या गावांसह अनेक भागांमध्ये खरीपाची पिकं अक्षरशः जलमय झाली आहेत. बुलढाणा जिल्ह्यामध्ये गेल्या काही महिन्यांपासून पावसाने अक्षरशः हाहाकार माजवलाय. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा, देऊळगाव राजा आणि लोणार तालुक्यात सातत्याने ढगफुटी होत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय. त्यामुळे शेतकऱ्यावर मोठं आभाळ कोसळत आहे. फाटलेल्या आभाळामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील पिकं होत्याचे नव्हते केले. काही दिवसांपूर्वी आलेल्या ढगफुटी सदृश्य पावसाने शेतकऱ्यांच्या शेतातील संपूर्ण पीक नासवलं. त्यानंतर उरलेलं पीक हाताशी येईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र पुन्हा एकदा आज सकाळी आलेल्या पावसानं देऊळगाव राजा तालुक्यात, सिंदखेड राजा तालुक्यातील रुमना, सोनोशी या गावासह प्रचंड असं नुकसान जे आहे या पावसाने पुन्हा एकदा केलंय. खऱ्या अर्थानं ढगफुटी सदृश्य पाऊस सातत्याने पडतोय. प्रचंड मोठ्या प्रमाणावर नुकसानीची नोंद देखील होते. तब्बल 2,58,000 हेक्टरवरील क्षेत्रावर या अतिवृष्टीच्या पावसाने मोठा आघात केला असल्याच्या नोंदी जी आहे कृषी विभागाने केल्या. मात्र पुन्हा आज आसमानी संकट
शेतकऱ्यांवर कोसळलंय. सिंदखेड राजा, देऊळगाव राजा तालुक्यात अतोनात नुकसान झालंय. त्यामुळे आता या शेतकऱ्यांना सरसकट अशी मदत या ठिकाणी जाहीर करावी अशी मागणी जी आहे शेतकऱ्यांसह राजकीय नेते करताना पाहायला मिळत आहे. एकंदरीतच 5 ते 6 वेळा या भागामध्ये ढगफुटी झाली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हाती आता काहीही येणार नाही अशी परिस्थिती बुलढाण्यामध्ये पाहायला मिळते. बुलढाण्यामधील घाटाखालील भागात देखील मलकापूर असेल, शेगाव असेल, संग्रामपूर असेल या भागात देखील अतिवृष्टीचा फटका शेतकऱ्यांना बसला खरा. मात्र सर्वाधिक फटका जो बसला तो सिंदखेड राजा, लोणार, मेकर, चिखली आणि देऊळगाव राजा भागामध्ये. या चारही तालुक्यामध्ये अतिवृष्टीने अक्षरशः थैमान घातल्याने शेतकरी मेटाकुटीला आलाय. एकंदरीत शेतकऱ्यांच्या नशिबी हे नेहमीच रडणं का येतंय असा एक मोठा प्रश्न जो आहे शेतकऱ्यांकडून विचारला जातोय. आणि जी परिस्थिती बुलढाण्यामध्ये पाहायला मिळते तशीच परिस्थिती मराठवाड्यातल्या जालन्यामध्ये सुद्धा आहे. जालन्यामध्ये अनेक पिकांचं मोठं नुकसान झालंय, फळबागांचं मोठं नुकसान झालंय. जालना जिल्ह्याला पावसानं झोडपलेलं आहे. गेल्या 20 ते 22 दिवसापासून जालना जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस बरसतोय. आपण बघितलं तर घनसावंगी असू, अंबड तालुका असू किंवा मंठा असू किंवा परतूर असू या ठिकाणी अनेक मोठ्या प्रमाणात जे आहे पावसाचं आगमन झालेलं आहे आणि मोठे पूर ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यामुळे जे आहे मोठ्या प्रमाणात पाऊस या ठिकाणी जमा झाल्यामुळे या ठिकाणी नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावं लागते. दुसरीकडे एकीकडे पाहिलं तर या ठिकाणी विरेगाव परिसरामध्ये असलेल्या कल्याण नदीला जे आहे पूर आल्यामुळे त्या ठिकाणी त्या पूर परिस्थितीमध्ये शेतामध्ये अनेक 3 ते 4 कुटुंब असलेले लोक, जवळपास 14 लोक ज्या ठिकाणी पूर परिस्थितीमध्ये अडकलेले होते. मात्र प्रशासनाच्या वतीने, जिल्हा प्रशासन वतीने जे आहे त्या ठिकाणी मदत पोहोचण्यास थोडासा उशीर झाला. मात्र जालना जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जे आहेत आशिमा मित्तल आणि जालन्याचे आमदार जे आहेत अर्जुन खोतकर या ठिकाणी त्या ठिकाणी पोहोचले आणि त्यांनी मदतीला जे आहेत रेस्क्यू टीम कशा पद्धतीने काम करते आणि त्यांच्याकडून जे आहेत त्या रेस्क्यू टीमद्वारे जे आहे त्या शेतकऱ्यांना जे आहेत या ठिकाणी बाहेर काढण्याचा त्यांनी त्या प्रयत्न केलेला आहे आणि ते आता सुखरूप जे आहे त्या रेस्क्यू टीमने बाहेर काढल्यामुळे आता नागरिक त्या ठिकाणी सुखरूप आहे. तसं पाहिलं तर जालना शहरामध्ये देखील मोठ्या प्रमाणे ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यामुळे जे आहेत या ठिकाणी अनेक जे घरं जे आहेत ती पाण्यामध्ये बुडालेली आहेत. त्यामुळे नागरिकांचे संसार जे आहेत ते उघड्यावर पडलेले आहेत. त्यामुळं त्यांचं संसार जे आहे, सर्व सामान जे आहे, संसार उपयुक्त सामान असणारे जे आहे त्या ठिकाणी पूर्णपणे पाण्यात गेलेले आहे. तर अनेक टपरी जे आहेत, पान टपरी, काही दुकानं जी आहेत ती पाण्यामध्ये वाहून गेलेली आहेत. या ठिकाणी जालना शहरामध्ये जे आहेत अनेक नेत्यांनी जे आहे, या जालन्याचे आमदार अर्जुन खोतकरनी जे आहे बसस्थानक परिसरामध्ये जाऊन त्या ठिकाणी लोकांची पाहणी करून त्यांना जे आहे पाण्यातून बाहेर काढून त्यांना मदत कशी देता येईल, प्रशासनाशी कसं बोलता येईल या ठिकाणी त्यांनी त्यांचे प्रयत्न सुरू केलेले आहेत. आणि याच संदर्भात आणखीन माहिती जाणून घेण्यासाठी किंवा हे सगळं का घडतंय याचं उत्तर जाणून घेण्यासाठी जाऊयात कृषी अभ्यासक संदीप भुजबळ आता आपल्यासोबत आहे. संदीपजी नमस्कार, स्वागत आहे आपलं आजचा पंचनामामध्ये. नमस्ते कविताजी. एकूण मराठवाड्यातली आत्ताची परिस्थिती पाहता याची कारणं काय दिसत आहेत? हवामान बदल एवढंच कारण म्हणायचं की यापेक्षा आणखीन काही कारणं आहेत ज्याचा फटका अल्टिमेटली शेतकऱ्यांना सहन करावा लागतोय? नक्की हवामान बदल हे अतिशय महत्त्वाचं कारण आहे कविताजी. तुम्ही सुरुवातीलाच जे सांगितलं की आज नवरात्रीचा पहिला दिवस आहे आणि आजच्या दिवशी आपण बियाण्याची तपासणी करण्यासाठी आपण घट बसवतो, बियाणं तपासतो. वास्तविक पाहता नवरात्रीमध्ये रब्बीच्या पेरणीची तयारी केली जाते, मान्सूनचा पाऊस निघून जातो आणि पुढच्या हंगामाची तयारी होते. पण आजच्या घडीला सप्टेंबर महिना संपत आलाय. आज जवळपास 4.5 महिन्यांपासून महाराष्ट्रामध्ये पाऊस सुरू आहे आणि हा पाऊस साधा पाऊस नसून हा रेग्युलर ढगफुटीसारखा पाऊस होतोय. त्याचबरोबर अनियमित पाऊस आहे. मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडतोय की जेणेकरून शेतं वाहून जात आहेत. नद्या नाल्यांच्या मधून पाणी बाहेर आलेलं आहे. महाराष्ट्रातली सगळी धरणं भरलेली आहेत, पण पाऊस काही थांबायचं नाव घेत नाहीये. हे मूळ कारण आहे हवामान बदलाचं, जागतिक हवामान बदलाचं. काही कृषी हवामान तज्ज्ञांशी माझं बोलणं झालं. त्यांचं असं म्हणणं आहे की प्रशांत महासागरामध्ये तापमान वाढलं की भारतीय उपखंडामध्ये पाऊस कमी होतो किंवा थांबतो. पण मे महिन्यापासून प्रशांत महासागराचं तापमान जे आहे ते कमी आहे आणि त्यामुळं महाराष्ट्रात भारतीय उपखंडामध्ये हवेचे दाब वाढलेले आहेत आणि हवेचा दाब वाढल्यामुळं मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून महाराष्ट्रात किंवा भारतामध्ये सलग पाऊस सुरू आहे. मान्सून यावर्षी 15 दिवस लवकर आलेला आहे आणि लवकर आलेल्या पावसानं मे महिन्यामध्ये सुद्धा अतिवृष्टी झालेली आहे.
जून महिन्यात पण अतिवृष्टी झालेली आहे, जुलै महिन्यात अतिवृष्टी झालेली आहे, ऑगस्ट महिन्यात झालेली आहे आणि आता परतीच्या मान्सूनचा प्रवास सुरू झालाय आणि आत्ता सुद्धा अतिवृष्टी चालू आहे. आपण जर ह्या मान्सूनचं जर विश्लेषण करायचं घेतलं तर मान्सून ज्या भागामध्ये विशेषतः मराठवाड्यामध्ये परतीचा मान्सून बरसतो, पण यावर्षी मराठवाड्यामध्ये असेल किंवा सोलापूर आणि सांगली साताऱ्याच्या नगर जिल्ह्याच्या पूर्वेकडचा जो भाग आहे त्या दुष्काळी भागात सुद्धा यावर्षी मे महिन्यातच अतिवृष्टी झालेली आहे. धरणं तलाव फुल्ल आहेत, ओढ्या नाले पण फुल्ल आहेत आणि या नद्या नाल्यांमधून पाणी आता वाहताना पाणी मावत नाहीये. ते पाणी आता आजूबाजूच्या शेतांमध्ये जात आहे, आजूबाजूच्या गावांमध्ये शिरतंय आणि शेतं असतील, गावं असतील, आपल्यासोबत घेऊन चाललंय हे पाणी. गावं शेतं बेचिराग करणं हे पावसाचं सुरू आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात हा पाऊस पडतोय. आत्ताची जी शासकीय आकडेवारी आली ती आकडेवारी असे सांगते की महाराष्ट्रामध्ये फक्त 6 जिल्हे बाकी आहेत ज्याच्यामध्ये अतिवृष्टी झालेली नाहीये आणि हे 6 पैकी 3 जिल्हे कोकणातले आहेत, 3 जिल्हे पूर्व विदर्भातले आहेत. भंडारा असेल, गोंदिया असेल आणि गडचिरोली असेल, हे 3 जिल्हे पूर्व विदर्भातले सोडले आणि कोकणातले रायगड, पालघर आणि ठाणे हे 3 जिल्हे सोडले तर सबंध महाराष्ट्रामध्ये प्रमाणापेक्षा जास्त पाऊस झालेला आहे, अतिवृष्टी झालेली आहे आणि ही अतिवृष्टी शेतीसाठी, शेतकऱ्यांसाठी मारक ठरते. महाराष्ट्रामध्ये पशुधनाचं जे नुकसान झालेलं आहे ते लाखो पशुधन दगावलेलं आहे. मी असं म्हणेल, थोडी अतिशयोक्ती ठरणार नाही, पण महाराष्ट्राचा जो नुकसानीचा प्रवास आहे तो पंजाबच्या दिशेने सुरू आहे. एकट्या पंजाबमध्ये आज 14 ते 15 लाख हेक्टर क्षेत्र जे आहे ते बाधित झालेलं आहे, पण महाराष्ट्राचं जे बाधित झालेलं क्षेत्र आहे ते पंजाबच्या 1.5 झालेलं आहे. जवळपास 25 लाख हेक्टर क्षेत्र महाराष्ट्रात बाधित आहे आणि 1.5 ते 2 लाख हेक्टर क्षेत्र महाराष्ट्रामधले खरडून गेलेलं आहे. म्हणजे त्या जमिनीमध्ये 1 ते 2 फुटाची जी सुपीक माती होती ती वाहून गेलेली आहे. त्या जमिनीत फक्त आता दगड गोटे शिल्लक राहिलेत. ही जमीन आता पेरणीच्याही लायक नाहीये, नापीक म्हणू शकतो किंवा आपण तिचं रेगिस्तान झालंय, वाळवंट झालंय अशी परिस्थिती आहे. आणि ही परिस्थिती महाराष्ट्रासाठी आता येणाऱ्या सणांच्या काळामध्ये, खरीपाची पिकं येण्याच्या काळामध्ये अतिशय मन विषण्ण करणारी परिस्थिती आहे. खरीपाचा हंगाम तर गेलेलाच आहे, पिकं तर हाती येणारच नाहीयेत, पण त्यापेक्षा भयानक परिस्थिती आहे की आता रब्बीत पेरायचं तर जमीन कुठं शोधायची हा शेतकऱ्यांच्या पुढे मोठा प्रश्न आहे. आणि ह्या प्रश्नाकडे आपल्या समस्त लोकप्रतिनिधींनी असेल, प्रशासनानं असेल, आपल्या राज्याच्या कॅबिनेटनं असेल, मुख्यमंत्र्यांनी असेल, अतिशय गांभीर्यानं पाहणं गरजेचं आहे. हे न दिसणारं म्हणजे भूकंपासारखं असं मोठ्या प्रमाणात मृत्यू न करणारं संकट आहे, पण लाखो एकर मातीची, लाखो एकरांमधल्या शेतीची जी अवस्था आहे ती मरणासन्न अवस्था आहे. शेती आणि शेतकरी अक्षरशः मरणाच्या दारात उभे आहेत. इतकी भयानक परिस्थिती आहे कविताजी. हे खरं आहे आणि शेवटचा मुद्दा मला खूप जास्त महत्त्वाचा वाटतोय, कारण मी आपल्या पॅकेजच्या शेवटीच आपण म्हटलं होतं की हे नुकसान एकट्या बळीराजाचं नाहीये, ते सगळ्यांचं नुकसान आहे. आणि जर शेतांची ही अवस्था असेल, माती खरडून गेलेली असेल, तर फक्त हा हंगाम नाही गेलाय शेतकऱ्याच्या हातून. त्यामुळे नुकसान भरपाई द्याल ती त्यांना कदाचित आत्ताच्या हंगामामध्ये पेरणीचा जो खर्च झालेला आहे त्याची फार फार तर दिली जाईल, तीही किती दिली जाईल आणि त्यातनं किती नुकसान भरपाई होईल हा तर एक वेगळा विषय होऊ शकतो. पण जर शेतांमधली, उभ्या शेतांमधली माती खरडून गेली असेल तर त्या शेतकऱ्याने पुढे शेती करायची कशाच्या जीवावर? ज्या काळ्या मातीमध्ये बीज पेरायचं आणि आपलं पीक घ्यायचं ती मातीच जर शेताला राहिली नसेल तर कसलं शेत आणि कसली जमीन आणि कसलं उत्पादन? जर याच्याकडे अभ्यासपूर्ण नजरेनं पाहिलं गेलं नाही, याचा सखोल विचार केला गेला नाही, तर सरकारी पंचनामे आणि त्यातून केली जाणारी नुकसान भरपाई ही तात्पुरची आणि वरवरची मलमपट्टी ठरेल, पण त्यातनं मूळ आजार बरा होणार नाहीये. कारण आजार आणखी खोल होत चाललाय. फक्त वातावरणीय बदल इतकं बोलून काम भागणारं नाहीये. याची शाश्वती आता प्रत्येकानं आपल्यापुरती करून घ्यायला हवी, कारण हे संकट एकट्या शेतकऱ्याचं नाहीये, हे पुन्हा पुन्हा आपण समजून घ्यायला हवं. संदीपजी, धन्यवाद, तुम्ही या कार्यक्रमामध्ये सहभागी झालात आणि हे विश्लेषण केलं त्याबद्दल. धन्यवाद. आणि 5चा पंचनामामध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पाहत रहा जय महाराष्ट्र.